हॅलो, सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना महिलांना मी मराठीमध्ये बोलते, लगभग सगळ्यांना मराठी समजतं, बरोबर आहे. सर्व माझ्या उपस्थित भगिनी बहिणी मैत्रिणी, माझ्या आई समान असणारा सर्व आणि माझे बंधू समान असणारे सर्व पुरुष वर्ग, रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी, या पूर्ण माशाचा पाडा दाचकुल पाडा त्याप्रमाणे साईकृपा कॉम्प्लेक्स हा 14 नंबर मधला जेवढा जो वॉर्ड आहे तिथले संबंधित सर्व कार्यकर्त्यांना माझा सन्मानपूर्वक नमस्कार. मी भाजपमध्ये होते, पण भारतीय जनता पार्टीमध्ये असताना हा जो वॉर्ड आहे ना, तो ह्या अनिल भोसले त्यावेळेला राम अच्छेवर दुबेजी, बबनराव खरपडे, तसेच बरेच सुरेखाताई पाटील, राजू नायडू, हेमा तळेकर, मीनाताई, वासंती, साजिदा भाभी, वनमालाताई, इंदूताई, लताताई, दीपनारायण शर्माजी, बबन करपडे, दिलीप लहाने, गोरे भाऊ, गुलाब मोरे भाऊ, निलेश फापाळे, बाबू नायर, शंकर चव्हाण, मंदा पंडित, शैला खान, नजर बिहार, वैशाली ताई आणि वनिता बने. चुकून माकून माझ्या समोर उभे असणारे, मी आल्यावर माझ्यावर किती प्रेम आहे मी बघितलं की मॅडम किती वर्षाने, मी ॲक्च्युली आता इथे राहत नाही, मी मीरा रोड सोडून बदलापूरला राहते, पण ज्या वेळेला अनिल भोसलेनी पक्षाने तिकीट त्यांचं नाकारलं आणि त्यावेळेला मला खूप प्रचंड दुःख झालं. आणि कविता भोये ही माझी जुनी मैत्रीण विमल, तिची मुलगी म्हणजे माझी मानलेली मुलगी नात समजा कविता भोये, जेव्हा मला कळलं निलेश फापाळ्यांकडून या दोघांनी अपक्ष फॉर्म भरले, मनाला कुठेतरी दुःख वाटलं. इतक्या वर्षापासून संघर्ष करत आणि कोणता पाडा म्हणा कोणतं कॉम्प्लेक्स म्हणा या ठिकाणी अनिल भोसले यांनी कार्य केले असं कोण नाकारू शकत नाही, कोणीच नाकारू शकत नाही. असं तुम्ही मला हात वर करून सांगा की तुमच्या कोणत्या प्रसंगाला अनिल भोसले रात्री अपरात्री आले नाहीत, त्यांनी हात वर करा. मी खरं सांगू, मी राजू नायडू, बबन खरपडे, राम अच्छेवर दुबेजी, दामू अण्णा, श्याम मदने, सुरेखाताई पाटील, बरीच लोक आहेत जुनी, हेमा तळेकर, या आम्ही सतत कार्यकर्ते म्हणून राबलो. बघा, मुलीचं लग्न होताना 36 गुण जुळले जातात ते बघतात, पण पक्षाला त्यांची कदर नाही राहिली. कोणाची? अनिल भोसलेंची. अहो, BSP योजना म्हणा, महापालिकेवर पाण्यामध्ये चक्क गटारातले किडे आले होते. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट बबन खरपड्यांना आठवत असलेली गोष्ट की त्यावेळेला कमीत कमी 15 का 16 जणांवर कायदेशीर कारवाई झाली. जरा पाठीमागून आवाज थोडा कमी करा. आणि 14 ते 15 जणांवरती केसेस झाल्या. त्या अनिल भोसले हा विचार नाही केला की माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे आणि माझ्यावर केस आहे, मला आता कोर्ट कचेऱ्या करायला लागणार नाही. त्यावेळेला मी एक महिला असून सुद्धा आमच्यावर पण केसेस झाल्या. हे राजू नायडू नाही विचारा समोर उभे आहेत, राजू नायडूने सुद्धा आपल्या अंगावर केसेस घेतलेल्या आहेत. आणि असं असताना आपण विश्वास कुणावर ठेवतो? आपल्या आई वडिलांवर. आणि आपले आई वडीलच आपल्याला सावत्रपणा दाखवणार. अहो, ज्या नगरसेवकांना पहिले आम्ही निवडून दिले ते आम्हीच निवडून दिलं होतं. पक्षाच्या वरिष्ठांना सुद्धा लाज वाटायला पाहिजे होती. पुन्हा सिटिंग सीट तुम्ही त्यांना तिकडे देता. तुम्ही अनिल भोसलेला का नाकारलात? तुमची हिंमत कशी झाली अनिल भोसलेला नाकारायची? अहो, ज्याचा अधिकार होता त्यालाच तिकीट मिळायला पाहिजे होतं. मला फार उशिरा कळलं. खरं म्हणजे तिकिटासाठी एवढ्या संख्येने आमदाराच्या ऑफिसवरती मोर्चा नेला पाहिजे होता. सगळ्यांना घाबरून त्यांनी अनिल भोसलेचं तिकीट नक्की केलं असतं. आज तुम्ही मला सांगा, पहिल्या नगरसेवकांनी काय काम केली आहेत? रात्री 12 वाजता तुमच्यासाठी कधी कोण उठला आहे का? कुठली नगरसेविका उठली आहे का? आज BSP योजना म्हणा, पाण्याच्या समस्या म्हणा, रस्त्याच्या समस्या म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, शाळेचं ॲडमिशन म्हणा, अहो आम्ही दिवस रात्र खपलो, दिवस रात्र, पण कुणाला त्याची तमा नाही राहिली पक्षाला. पण मला हे आज हे समोर जे दिसतंय ना, हे नुसतं मत नाहीये, हे अनिल भोसले आणि कविता भोयेवरचं प्रेम आहे.
आणि माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे, बघा संविधानाचा सन्मान आहे, मतदाराचा हक्क आहे, मतदाराचा हक्क आहे, मतदानाचा हक्क आहे. मग हे मत कुणाला द्यायचं? तुम्हाला कोणी येऊन सांगेल गुपचूप रात्रीचं हे एवढे पैसे ठेवा, अरे खुशाल खा पैसे, पण मत मात्र कुणाला द्या? रिक्षा आणि कपाटाला. कुणाच्या बापाचे पैसे देत नाहीत. आपल्या ह्याच्यात ह्या कामामधून त्या कामामधून खाल्लेले पैसे ती लोक वाटतायत. लक्षात ठेवा, आपलाच पैसा आपल्याला देतायत, बिंदास खा पैसा. पण मत देताना मात्र ड वरती अनिल भोसले आहे, त्यांची निशाणी आहे रिक्षा, आणि ब वरती माझी नात कविता भोये, तिचं चिन्ह आहे कपाट. कपाटाचं महत्त्व तुम्हाला माहितीच आहे. आज तुम्ही कुठली वस्तू, काही नवऱ्याने आपल्या भावाने भाऊबीजीला दिलं, नवऱ्याने आपल्याला काही गिफ्ट दिलं, आपण कुठे ठेवतो? आपल्या कपाटात ठेवतो. म्हणजे कपाटाला किती महत्त्व आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे कपाटाला महत्त्व देऊन, आणि कधी कधी ट्रेनने जाता येत नाही, बसमध्ये बसता येत नाही, आपली रिक्षा पटकन चालू शकते, त्यामुळे रिक्षा ही महत्त्वाची. त्यामुळे आणि अतिशय योग्य चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. ह्या अनिल भोसलेने रिक्षावरनं मला आठवण आली, हे बाबू नायर, निलेश पापाळे आज मोठे संपादक आहेत, पत्रकार आहेत, आणि त्यांनी सगळ्यांनी संघटनेने त्यांना साथ दिली आहे. आणि खरोखर आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने होतो. पण खरं सांगू का, त्या रिक्षावाल्यांची, रिक्षा चालकांची, मालकांची, सगळ्यांची जी मेहनत, आणि त्यांनी अनिल भोसले यांनी त्यांच्यासाठी दिवस रात्र केलेली मेहनत, मला खूप बरं वाटलं आज की सगळे, कोणत्या जातीचं महत्त्व नसतं, सगळे सर्व धर्म समभाव आहेत. माझे उत्तर भारतीय बंधू कितीतरी मी आल्यावरती मला भेटले, ज्योती मॅडम कहात ते आप, मला माझे डोळे भरून आले. आणि त्याचप्रमाणे मीरा भाईंदरचे सर्व पत्रकार बंधू, सन्माननीय पत्रकार बंधू आता आलेले आहेत, तेही अनिल भोसलेंना पाठिंबा देत आहेत. आणि माझी नम्र विनंती आहे, बघा तुम्हाला एकच नगरसेवक म्हणजे 2 नगरसेवक या चॅनलमध्ये तुम्ही निवडून देऊ शकता, कोण? अनिल भोसले आणि कविता भोये. कारण तुम्हाला दुसरं कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही, तुमच्या मदतीला कोणी धावून येणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि जो निवडून द्याल, पुन्हा 5 वर्ष तुम्ही पश्चाताप करत बसाल की माझं मत फुकट गेलं. म्हणून मी म्हटलं, संविधानाचा अधिकार आहे, संविधानाचा सन्मान आहे, पण मतदानाचा हक्क आहे, पण मतदाराचा हक्क आहे कुणाला मत द्यायचं. पुन्हा पुन्हा सांगते, 15 तारखेला सकाळी सगळ्यात पहिला तुम्ही चहा घेता, तर चहा घेता पहिलं तुम्ही मतदान करायला पळा लवकर. आणि रिक्षा आणि कपाट या दोन्ही चिन्हावरती आपलं मत देऊन, ज्या पद्धतीने तुम्ही आज अनिल भोसले आणि कविता भोयेंच्या यासाठी आलात, त्याचप्रमाणे तेवढंच मतदान करून त्यांना निवडून पण द्यायचं आहे. महिला वर्ग, आपण कपडे कसे धुतो? एखाद्या धोपटणाने आपटून आपटून धुतो, त्याचप्रमाणे ह्या बाकीच्या उमेदवारांना आपटून आदळून कपडे धुतात, तसे धुवून त्यांना हरवा. आणि आपले अनिल भोसले माझा छोटा भाऊ आहे, आणि कविता भोये माझी नात आहे, त्या दोघांना सन्मानपूर्वक निवडून द्या. आणि जर पुढच्या 5 वर्षात निवडून देऊन त्यांनी पुढचं काम नाही केलं, तर माझा नंबर इथे सगळ्यांकडे आहे, त्या दोघांचं येऊन मी कान धरीन. आणि असं होऊ शकत नाही की अनिल भोसले तुम्हाला नाही म्हणणार. अहो, मी बदलापूरून का आले माहिती आहे? मी प्रेमापोटी आले. मी भाजपामध्ये होते, पण मला पक्षाची गरिमा नाही आहे. आज मला फक्त अनिल भोसलेची गरिमा आहे, मला कविता भोयेची गरिमा आहे. मी निलेश पापाळेला कालपासून फोन करते की निलेश, नाही मला यायचंय, सभा कधी लागली, काही असू दे. आणि त्यानिमित्ताने मला सगळ्या भगिनी, सगळे माझे बंधू भेटले, आनंद झाला. हे नवीन वर्षाला सुखाचं जावं, पण कधी सुखाचं जाणार? येणाऱ्या 15 तुम्ही अनिल भोसले, रिक्षा चिन्ह, कविता भोये, कपाट या दोघांना मतदान करून 16 तारखेला पुन्हा मी संध्याकाळी येणार आपली विजयाची मिरवणूक काढायला. 16 तारखेला मी पुन्हा येणार बदलापूरहून. त्यावेळेला असा जनसमुदाय पाहिजे, हा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद अनिल भोसलेंच्या पाठी मला हवाय. हे तुम्ही मला सर्वांनी हात वर करून सांगा. अनिल भोसले आगे बढ़ो, कविता भोये आगे बढ़ो. काकाला सांगा रिक्षा कपाट, काकीला सांगा रिक्षा कपाट, मामाला सांगा रिक्षा कपाट.
मामीला सांगा रिक्षा कपाट, अरे आजीला सांगा रिक्षा कपाट, आजोबांना सांगा रिक्षा कपाट, अरे सर्वांना सांगा रिक्षा आणि कपाट. तुम्ही हात प्रचार करा आणि त्या ठिकाणी सगळ्यांना समजावून सांगा. लोक गोंधळतायत. अ ब कड असल्यामुळे लोकांना पुन्हा पुन्हा सांगा कितव्या नंबरवर बटन दाबायचं आहे. प्रत्येक महिला आता सुजाण झालेली आहे. प्रत्येक महिला असं नाहीये की महिलेला सगळं कळतं. आणि हे तुम्ही आलेले काय पैशाने खरेदी केलेले कार्यकर्ता नाहीये की तुम्ही प्रेक्षक नाही आहात. तुम्ही जुने आहात, अनिल बोलून ओळखणारे आहात. त्यामुळे घरोघरी पदोपरी बघा आता लाईट लागले समोरचे. खरोखर शुभ आहे. आणि खरंच सांगते, माझं मन मला सांगते ही सीट येणार म्हणजे येणारच. 100% येणार नाही, 1001% येणार. 1001% येणार. तुम्ही